सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला जो ब्लॉग आहे, आज हा सप्तशृंगी गडावर होणार आहे. आपण सप्तशृंगी गडावर चाललेलो आहे दर्शनासाठी. आज हॉटेलला सुट्टी असल्यामुळं आपण निघालेलो आहे. आज शिवजयंतीची सुट्टी आहे. बोला सप्तशृंगी माता की जय. जय भवानी, जय शिवराय. तर आपल्या ब्लॉगची आता सुरुवात झालेली आहे. सप्तशृंगी गड आपल्या घरापासून साधारण 120 किलोमीटर आहे. आता रूट तुम्हाला सांगतो. शिर्डी लासलगाव हायवे हा आपण जो निघालेलो येतो. तर आता तुम्हाला मी रूट पुढं सांगत राहील कसं जाता येईल गडावर, जर तुम्ही शिर्डीवरून येत असाल सप्तशृंगीसाठी. आपण आता भरोस फाट्यावर पोहोचलेलो आहे. आता भरोस फाट्यावरून आपण डाव्या साईडला टर्न घेऊन नाशिकला जाणार. नाशिक हायवे घेणार आहे आपण. इथं टपरी, इथं राहायचं. आता इकडं हा बोला. येवला हायवे, हा येवला नाशिक औरंगाबाद हायवे. ते आपण आता नाशिकच्या साईडला टर्न घेतलेला आहे, डाव्या साईडला. तर आपण निफाडवरून बसंत पिंपळगाव मार्गे वणीला जाणार आहे. सकाळचे 11 वाजलेले, थोडंसं लेटच झालं निघायला, पण काही फारसं लांब नाही आपल्याला, त्याच्यामुळं मी निवांत निघालेलो आहे सुट्टी असल्यामुळं. आणि आज माझ्यासोबत पूर्ण हॉटेलचा स्टाफ आहे. स्टाफला बऱ्याच दिवसापासून गडावर घेऊन जाईल म्हणून सांगितलं होतं, पण काही वेळ नसल्यामुळं जाता नाही आला. आज चाललो आहे आम्ही सगळे. आता आपण विंचूरमध्ये पोहोचलेलो आहे. आपल्या उजव्या साईडला जर गेलं तर आपण लासलगावला जातो. लासलगावला महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं कांदा मार्केट आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव म्हणून पूर्ण जिल्ह्यातून इथं कांदा विक्रीसाठी येत असतो. आपल्याला लासलगावला न जाता आपल्याला हा रोड अजून 25 ते 30 किलोमीटर याच रोडने चालायचं आहे. आपण इथं शिवनेरी चहावर चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. आणि आम्हालाही माहिती नव्हतं की इथं शिवनेरी चहा हा आज मोफत दिला जातो. हा शिवनेरी चहाची ही दुकान आहे. आणि इथं आज पूर्णपणे चहा दिवसभर मोफत दिला जातो. तुम्ही दरवर्षी याचप्रमाणे चहा मोफत देता. किती वर्ष झाले आपल्या दुकानाला? तिसरं वर्ष आहे. ठीक आहे, चला धन्यवाद. महाराजांविषयी एवढं प्रेम आहे लोकांना की आज इथं हा चहाचं छोटंसं दुकान आहे, पण ते गेल्या 3 वर्षापासून दर शिवजयंतीला सर्व लोकांना, म्हणजे दिवसभर जेवढे कोणी येणार आहेत प्रवासी, सगळ्यांना मोफत चहा पाजतात. आणि आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही तिथं बसल्यानंतर बोर्ड वाचला आम्ही, तेव्हा आमच्या लक्षात आलं. हे नायतळ्या गावामध्ये हायवेच्या साईडला आहे त्यांचं चहाचं दुकान. मस्त असं चहा पण भारी होता. गुळाचा चहा होता, सेंद्रिय गुळाचा. आणि चांगलं काम करता येते. एक शिवाजी महाराजांविषयी जे त्यांचं प्रेम आहे ते दाखवत आहेत. छान वाटलं मला पण चहा पिऊन. आता आपण निफाडमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपण हा नाशिक हायवे सोडून उजव्या साईडला वळणार आहे, म्हणजे आपण सरळ जाणार आहे, टर्न घेणार नाही. इथे बोर्डवर दाखवत आहे पिंपळगाव, बसवंत, सुरत ही निफाड सिटी आहे. आणि डाव्या साईडला गेलं तर आपण जातो आहे नाशिकला. नाशिक त्र्यंबकेश्वर हा हायवे आहे तो. आपण सरळच निघालो आता. हा सुरत हायवे. आता आपण बसंत पिंपळगाववरून वणीगडावर जाणार आहे. जन्मोत्सवाची खूपच छान तयारी चालू दिसते. आज शिवजयंती असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्सव जोरात साजरा होतोय. निफाड बस स्टॉप. इथं निफाड बस स्टॉप आहे. इथं पुढं
भरपूर असे झेंड्यांचे दुकान आहेत. तुला एक लावायला पाहिजे होतं. काय लावायचं होतं? झेंडा लावायला आपल्या गाडीला जागा नाही ना पुढं. धरून बसलो असतो मागून धरून. धरून बस माग. तर महाराजांचं हे काय करून इकडं नाही इथं शिवजयंतीचा कार्यक्रम तो मस्त बनवलेला. डीजे जागेवर उभा आहे, फिरवलं नाही. इथं रेल्वे क्रॉसिंग आहे. निफाड रेल्वे स्टेशन आहे या साईडला. आता इथं एवढं दिसणार नाही एवढं खास. ओव्हरब्रिजचं काम चालू आहे. आता इथं रेल्वे येणार आहे त्यामुळे फाटकही बंद आहे. थोडा वेळ आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे. आता आपण इथं थांबलेलो तर तुम्हाला दाखवून देतो माझ्यासोबत कोण कोण आहे. नाव सांगा. प्रकाश खरात वस्ताद ज्ञानेश्वर. वेटर. हाय अक्षय जाधव वेटर. हे सांगायची गरज नव्हती. वाचताना सांगितलं वेटर म्हणलं, मग मी बी सांगून देऊ हाय अक्षय जाधव वेटर. आपली पदवी नाही ना पोची. मधव्याला पाहिजे. रेल्वे आलेली. मालगाडी मालगाडी बहुतेक थांबणार नाही ती स्टेशनला. नाही ट्रेन दिसती. नाही मालगाडी. मालगाडीला अशी डबे राहते गाड्या. आता थोडी वेगळी केली त्यांनी ती. हे बा रेल्वे इकडून आलेली. आता ही आपल्या समोर येईल इकडं. इंडियन रेल्वे चाललेली आहे. मालगाडी आहे पाहिलं का. बंद डब्याची गाडी. फुल फॉर्म स्पीड. चावी फिरवली की लागला. उघडलेलं आहे आता गेट उघडलं. आपण कुंदेवाडीत पोहोचलेलो आहे आता. हा कुंदेवाडी रेल्वे स्टेशन आहे. निफाड आणि कुंदेवाडी एकच आहे ते. शेजारील गावी 4-5 किलोमीटरवर. तर आपण निघालेलो आहे आता. रेल्वे गेलेली. बाहेर माझ्या नावाचं रेस्टॉरंट आहे बाहेर छोटंसं. चालू आहे का? चालू आहे. आणि इश्क पिक्चर मधली गाडी इथं कसं काय? 38. नाशिक जिल्ह्यामध्ये रस्ते चांगले आहेत. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे हा वणीपर्यंत. आता इथून पुढे ना सर्व सिमेंट कॉन्क्रीट लागल वणीपर्यंत जाऊच तर. पहिला एकदम शिंगाला होतं. आता याला उचलून इकडून आता याच्यावर चालल्या का याला उचलून असं पलटी करून जात आहे. आपण बसंत पिंपळगावमध्ये पोहोचलेलो आहे. आणि इथं समोरच पास शिवाजी महाराजांचं किती मोठं स्मारक आहे. आज शिवजयंतीचा जो उत्सव आहे एकदमच पाहण्यासारखा आहे. बसवंत प्रतिष्ठान असं आहे ते. आता आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे वणीगडावर जाण्यासाठी. खूप सुंदर असं इथं बनवलेलं आहे त्यांनी. पाहण्यासारखं आहे. पूर्ण भगवं असं ही सिटी झालेली आहे. गड किल्ल्यांचे पोस्टर लावलेले. प्रत्येक मालूक सरे पण आहे तिथं लावलेले. सर्व गडांचे पोस्टर लावलेले. श्रीराम नवरात्र उत्सव मित्र मंडळ. बँक बी फार सजवत काय ते सगळेच आज एकदमच सजवलेलं आहे. लाईटिंग बिटिंग जबरदस्त केलेली आहे. त्यापासून पिंपळगावच्या बाहेर निघलेलो आहे आपण. गावामध्ये फार गर्दी राहते इथं. बसंत पिंपळगाव इथे सर्व प्रकारची शेतीची दुकानं असल्यामुळे इथं जास्त गर्दी राहते. आणि कांदा मार्केट टॅमॅटो मार्केट पण मोठं आहे बसंत पिंपळगावमध्ये.
शेती उपयोगी सर्व वस्तूंची इथं मोठे मोठे दुकानं असल्यामुळं गर्दी जास्त राहते गावामध्ये. द्राक्षनगरी पिंपळगावपासून पिंपळगाव नाशिक हे द्राक्षासाठी फेमस आहे. इथं पहा कसे द्राक्षच लावलेले आहे चौकामध्ये. सर्व प्रकारचे द्राक्ष इथं तयार होतात. उत्पन्न घेतलं जातं इथं द्राक्षाचं. आपल्याला आता ह्याच रोडने सरळ जायचं आहे. सापुतारा इथं बा वडोदरा 346 आहे, सुरत 218, सापुतारा 59, सप्तशृंगी गड आपल्याला 45 किलोमीटर राहिलेले आहेत. अजून आपल्याला साधारण अर्धा पाऊण तास लागणार आहे गडावर जायला. आपण 1 तासामध्ये बसून पिंपळगावमध्ये पोहोचलो. रोडच्या कडाला मस्त असे महाराजांचे झेंडे लावलेले पाहून खूप छान वाटतं. रोडच्या दोन्ही बाजूला झेंड्यांच्या लाईन लावलेली मस्त वाटते पाहून. हा सोना का सोना का ताजे का फ्रेश? काय दांबळे कोणत्या भागातले? या भागातले नाही कुठून आणले डोंगर का? त्या डोंगराकडून त्या पुढच्या डोंगरातले. इकडे राहतो ना मी. हा का? बरं किती घ्यायचे? इकडं तर सगळे द्राक्षाचे बाग आहे. नाशिक जिल्हा हा सगळा द्राक्षासाठी फेमस आहे. तुम्ही वणीच्या साईडला आलात तर सगळे द्राक्षाचे बागच बाग दिसतील. कुठं पाहिले तर द्राक्षाचे बागच दिसतील तुम्ही. इथं इसुला वाईन आहे. नाशिकमध्ये वाईन इसुलाची वाईन एकदम फेमस आहे. हे पाहिजे इसुला वाईनचा बोर्ड आहे. ही इसुला वाईनची फॅक्टरी आहे. द्राक्ष घ्यायला आम्ही इसुला वाईन जवळच थांबलेलो आहे. समोर पहा हा सप्तशृंगी गड आहे. हा या साईडचा हे 2 दिसत आहे ना, जो डाव्या साईडचा दिसतोय हा सप्तशृंगी गड आहे. अजून आपल्याला 22-23 किलोमीटर आहे गड. वणी गाव इथून राहिलेले 8 किलोमीटर वणी गाव आहे. आणि इथं पाही मनोके इथं अशा प्रकारे मनोके बनवले जातात. इथं टाकलेले वाळायला त्यांनी असे वाळून मग मनोके तयार केले जातात. आता आपण वणी गावात पोहोचलेलो आहे. आता इथून आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे. आता हा नाशिक हायवे आहे. नाशिक इथून 42 आहे. सुरत 196 किलोमीटर आहे. डाव्या साईडला वळाल तर नाशिकला जातो आहे आपण. आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे गडावर जाण्यासाठी. हे वणी गाव आहे. इथून अजून 15-16 किलोमीटर गड आहे. गड सुरू झाला नाही अजून गड लांब आहे. अजून गावातच आहे. अक्षय पायऱ्यांनी जायचं का रोपवेने जायचं? नाही पायऱ्या पायऱ्या लयला उंच आहे चढायला. येडा आहे का? किती का असं रोपवेने जाऊ. नाही हो बाबा, पैसे खर्च करायला परवडत नाही. ते देवा धर्माला येऊन काय फायदा आहे? आता आपल्याला इथून परत उजव्या साईडला वळायचं आहे या सर्कलमधून. हा वणी गडावर जातो हा रोड. आता आपण इकडे गडावर चाललेलो आहे. हा समोर गड आहे. आता पाठीमागं फिरून यायचं आपल्याला. त्या साईडने आपण वर गडावर चढणार आहे. हा वणीगडाच्या पाठीमागचा डोंगर आहे. हा पाहू शकता तुम्ही. खूप उंच डोंगर आहे हा. आपल्याला इकडून समोरून फिरून पलीकडच्या साईडने आपल्याला वर चढायचं आहे गडावर येण्यासाठी. सेल्फी पॉइंट भरपूर आहे. हा सेल्फी पॉइंट भरपूर आहे. आपण इथं थोडासा ब्रेक घेतला आणि आता ब्रेक घेऊन डायरेक्ट गडावरच थांबणार आहे. एकदम आता एक स्टेट थोडासा घाट आहे हा गडाच्या खालचा. मेन रोड आहे हा.
पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला पूर्ण मोठमोठी झाडी आहेत. नागमोडी रोड आहे. जय महाराष्ट्र. हे महाराष्ट्र काय कसं आहे? आता आपण वणीगाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. आता आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे. उजव्या साईडला वळाल्यानंतर आपण डायरेक्ट वणीगडावरच जातोय. चला चला, त्यांना पण गडावरच जायचं आहे, आम्हालाही गडावरच जायचं आहे. सप्तशृंगी गड जाण्याचा मार्ग. आता इथून गडाचा रस्ता चालू होत आहे. पूर्ण हा घाट रस्ता आहे. पहिले इथं चेकपोस्ट होतं, काढलं वाटतं आहे ना. आता आपण गडावर चढतोय. गडावर चढायला पूर्ण नागमोडी वळण आहेत, त्याच्यामुळं समोरून येणाऱ्या गाड्या वगैरे सगळं पाहूनच गड चढायचा आहे. स्लो चालवायची आहे गाडी इथं. समोरून आलेली गाडी दिसत नाही बऱ्याचशा वेळेस. आता पुढं जो एक टर्न येणार आहे ना, तो एकदम जागेवरती टर्न आहे. हा पॉईंट पहा. आता हा एकदम जागेवर आहे. आता समोर यांनी काय केलेलं आहे, गाडी दिसावी म्हणून समोर एक आरसा लावलेला आहे मोठा, त्याच्यामध्ये आपल्याला समोरची गाडी दिसते. पूर्ण जागेवर टर्न आहे. इथं नाशिकवरतून पण बस चालू राहते दिवसभर. 2-3 गाड्या राहतातच. आम्ही ह्या काळ्या पिवळीला साईड देऊन पुढं जायला सांगितलेलं आहे आणि आम्ही तिच्या पाठीमागं बरंचसं अंतर ठेवून चाललेलं आहे. सतत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. तो ओव्हरटेक करणारच बसला त्या बाय. त्याने पाय कसं ओव्हरटेक केला, समोरून लगेच गाडी आली. आता आपण वणीमध्ये म्हणजे गडावर पोहोचलेलो आहे आपण. आता इथं चेकपोस्ट आहे. काही चार्जेस असतील त्यांची, पावती असं पाहूया किती घेतात पावती. पर माणूस सप्तगड सप्तगड. चला, तिथं 20 रुपये पावती आहे. आतमध्ये एंट्री फी आहे 20 रुपये. आपण आता त्या 2 पावत्या प्रति घेतल्या. व्यक्ती 5 रुपये. काय प्रत्येक माणसासाठी आहे का? हा, 4 जणांचे काय? 4 जणांची 20 रुपये आहे का? हे काय 2-2. प्रत्येक माणसा किरप बिल आहे तर 5 रुपये घेत आहे. प्रति व्यक्ती 5 रुपये असे 20 रुपये आम्ही इथं पे केलेले आहे. आता बघा आगड. आपण आता इथं रोपवे पार्किंगला आलेलो आहे. तर इथं पाहूया गाडी कुठंतरी चार्ज पार्किंग करू. चार्ज म्हणतोय शिवशंभो. इथं पार्किंग आहे मस्त आहे. इथं गाडी पार्किंग करून देऊ, टेन्शन राहणार नाही. कुठलेही शासकीय काढून फोन कॉल स्वीकारले जाणार नाही. किती आहे का? बरं, पहिले 2 तास 50, नंतर तासाला 50. बरं, जाता नाही. बरं, पावती समोर ठेवा. आता इथं पार्किंगची सिस्टम अशी आहे की पहिले 2 तास आपण फक्त 50 रुपये द्यायचे.
आणि 2 तासाच्या वरती जर आपण गाडी इथं लावली तर आपल्याला प्रति तास 50 रुपये एक्स्ट्रा लागणार आहे. हो सावलीत लावा. आता सावलीत लावायला इथं गाडी लावायला जागा भेटली तर बरं होईल. सावलीत कुठं लावायचं आता ठिकाण लावलं की आपल्याला काढतात इथंच लावून देऊ. लाईट घेतं का? कुठं रोडला कुठं लावू? इथं लावून देऊ. बुग्गी दिवस नाही का आपल्याला हो अजून रस्ता तर नाही ना? दरवाजे खुला नाही ते पुढे घ्या बरं. इथं करा उलटं उलटं करू है ना? नेमकं उलटं करा उलटा मुंडकं करून लाव. उलटा सीट आले लाईनिंग क्रॉसिंग काही तसं नाही आहे का? खाली उतर पाय जरा का खाली उतर. लाईन मध्ये लागली पण मागं पाय भिंत पाय मागं बस नाही ती याव दे आपल्या. हा वणीगडावर जायचा रस्ता आहे. हे रोपवे आहे समोर. हे सर्व पार्किंग आहे. चल इकडं जाऊ ना वर. पायी जाण्यासाठी त्या पलीकडच्या साईडला आहे आणि हा समोर रोपवे आहे. हा इथं आता व्यवस्थित दिसेल तुम्हाला. हा रोपवे हे पहा रोपवे आणि रोपवेला जाण्यासाठी आपल्याला इथून तिकीट घ्यायचं आहे. इकडं रोपवे जे तिकीट आहे तिथं आपल्याला भेटणार आहे. चित्र आला खतरनाक आहे. हा हनुमान आता आपण रोपवेकडे चाललेलो आहे. इकडून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. आमचे हे दादा आहे त्यांचं चालायचं थोडासा प्रॉब्लेम आहे पण तरी त्यांची तयारी आहे. हे तयारी आहे सायराट आणि हे देतील ना. हा तरी त्यांची पायऱ्या चढायची तयारी आहे. काय एक्झिट आहे का? हे तिकीट काउंटर आहे. अक्षय गेलेलं आहे तिकीट घ्यायला. आता हे आपल्याला पर तिकीट 110 रुपये आहे आणि आमचा दादा हँडिकॅप असल्यामुळं त्यांना 55 हाफ तिकीट आहे. दाखव दादा. हां याला हाफ तिकीट आहे. चला आता आपल्याला इकडं रोपवेसाठी या साईडने जायचं आहे. आपण रोपवेसाठी चाललेलो आहे आतमध्ये. ते पहा इथून आपल्याला पुढे गेल्यानंतर रोपवे लागणार आहे. 2-3 ठिकाणी आपलं तिकीट पण चेक होणार आहे. आपण इकडून रोपवेकडे चाललेलो आहे. चप्पल इथंच ठेवून देऊन. इथं चप्पल स्टँड आहे. इथंच ठेवून देऊ. काढा. चला आता आपण चप्पल वगैरे इथं सर्व काढलेलं आहे आणि आपण दर्शनासाठी चाललेलो आहे रोपवेला. इकडं प्रसादासाठी सगळं दुकान आहे. या बाजूला दिव्यासाठी साडी चोळी घ्यायची असेल, नारळ फुलं सगळं इथं भेटणार आहे आपल्याला. तर रोपवेसाठी आपल्याला इथं थोडंसं थांबायचं आहे. हे बघ 2-4 पायऱ्यावर चढून जाऊ.
आता आपली रेल्वे आलेली आहे हे बघ. आपला रोपवे आलेला आहे. आपली रेल्वे खाली आलेली आहे. आता आपण या रेल्वेत बसून वरती जाणार आहे. अशी काही दिसते रेल्वे, रोपवेची रेल्वे ही. आणि पूर्ण AC आहे आतमध्ये पुढे. हे बघा इथं समोर AC लावलेलं आहे, थंडगार AC. इथं दिव्याईचं फ्रेम पण लावलेली आहे. जय माता दी. बसा. ट्रेन आलेली आहे. अशा प्रकारे ट्रेन आपली वर चाललेली आहे. नाही वर नाही दिसत. नाही बाहेर आहे इकडून बाहेर आहे. हे पायी चालण्यासाठी या ज्या पायऱ्या आहेत ते इकडून आपण पायी पण येऊ शकतो. हे जुन्या पायऱ्या आहे या साईडने. काय 2 मिनिटामध्ये आपण वरती आलेलो आहे. हे बघ गडावरती पोहोचलेलो आहे. तुम्हाला गाणं पाहिजे का गाणं पाहिजे. आवाज क्लिअरिटी नाही येतात आपल्याला. स्वतः या साईडने आपल्याला उतरायचं आहे खाली. इथून बाहेर जायचं आहे. आलो गडावर पोहोचलो. फक्त 2 मिनटं लागले आपल्याला गडावर येण्यासाठी. आता इथून आपल्याला थोड्याशा पायऱ्यावरती चढायचं आहे आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. जाताना गर्दी असते. मंदिराकडे चाललेलो आहे आपण आता. मंदिरासाठी या पायऱ्या थोड्याशा पायऱ्यावरती चढून आपण मंदिराकडे जायचं आहे. हँडिकॅप असल्यामुळं आम्हाला दुसऱ्या गेटने पाठवलेलं आहे. डायरेक्ट मध्ये एंट्री भेटेल आम्हाला या साईडने. इथे जय गणपती जय गणेशाय नमो. आम्ही आता इथं डायरेक्ट गाभाऱ्यातच आलेलो आहे. हे समोरच दिव्याईचं मंदिर आहे. छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. खूप बरं वाटलं. एकदम मोकळं दर्शन झालं आमचं इथं. आता आम्ही होमोचं दर्शन केलेलं आहे. 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ हे सप्तशृंगी गड आहे. आता आमचं होमाचं व्यवस्थित दर्शन करून आम्ही इथं साईडला थोडा वेळ बसलेलो आहे. त्यानंतर मग आता आम्ही बाहेर निघालो. इथे खूप जास्त गर्दी आहे. हे पहा इथं दिव्याईचं मंदिर आहे समोर. आता आम्ही बाहेर निघतोय. आमच्या दोघांचे दर्शन झालेले. बाकी 2 जण अजून आता दर्शन बारीमध्ये थांबलेले. आम्हाला डायरेक्ट दर्शनासाठी सोडलं होतं. आम्ही दर्शन करण्यात बाहेर आलेलो आहे. त्यांची वाट पाहतो. हे गडावरती आल्यानंतर हे खालचं गडावरील गाव आहे. हे पहा पूर्ण गाव वरती आल्यानंतर दिसतं आपल्याला. खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथं. पूर्ण पर्वतरांगा आहे त्या आणि त्याच्यामध्ये दिव्याईचं मंदिर आहे. हे पहा इथं ही रोपवेसाठी आले. इथं ही पार्किंग आहे. इथं गाडी पार्किंग करून आपण रोपवेनी वरती येतो. साईडला पाण्याचं तळं पण आहे इथं. दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहे आणि आपली ट्रेन पण आलेली. चला आता फटाफट चालूया खाली. ट्रेन आलेली लगेच बसू. चला 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 ट्रेन आलेली आहे. चला हळूहळू चला. चला ट्रेन सुटण्याची वेळ झालेली आहे. हे बाई इथं ट्रेन लागलेली आहे. चला थोडंसं खाली जाऊया. हो चला चला. आपण इथं ट्रेनसाठी आलेलो आहे. इथं बसणार आहे ट्रेनमध्ये. काम चालू आहे.
तिकडून उतरायचं आता. ते समजलं आपल्याला पण अंडरग्राऊंड गेली का इथं जर प्रसाद घ्यायचा असेल तर इथं बाहेर स्टॉल आहे. खाली उतरल्यानंतर आम्ही इथं पेढ्यांचा प्रसाद वगैरे घेतलेला आहे. तर प्रसाद घेऊन पुढं निघालेलो आहे. हे पाहिजे तर जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर इथं तुम्ही खरेदी करू शकता. खाली दुकानं पण आहे त्याच्या आतमध्ये. तर आपल्या आता दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. आता आपण इथून एक्झिट करतो, बाहेर निघतो आता इथून. दर्शन एकदम मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता हा व्हिडिओ इथंच आपण समाप्त करतो आहे. तर व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. आता पुढचा व्हिडिओ जो आम्ही घरी जाणार आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल.